जर तुम्ही तुमचा टॅक्स वेळेवर भरला नाही तर पालिका तुमचे नळ कनेक्शन कापते, दुकान सील करते, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच नंदुरबार शहरात खूप सरकारी विभागांनीच पालिकेचे तब्बल 12 कोटी रुपये थकवले आहेत, तर तुम्ही काय म्हणाल? सामान्यांचे नळ कापणारी पालिका पोलिसांचे किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे नळ कापणार का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सिस्टीमची पोलखोल आज आपण करणार आहोत. मार्च महिना उजाडला की आपल्या सगळ्यांना एकच टेन्शन असतं, मार्च एंडिंग. सीएचे फोन यायला लागतात, बँकेचे मेसेजेस येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नगरपालिकेची गाडी गल्लोगल्ली फिरायला लागते. तुमचा मालमत्ता कर भरा, पाणीपट्टी भरा, अन्यथा कारवाई होईल. आज आपण याच मार्च एंडिंगच्या टॅक्स वसुलीबद्दल बोलणार आहोत आणि खास करून नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल. नंदुरबारमध्ये सध्या मालमत्ता कर वसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेत असे काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत, जे ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. एका बाजूला सामान्य माणूस पोटाला चिमटा काढून टॅक्स भरतोय आणि दुसऱ्या बाजूला असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे बघून वाटतं की यांच्यासाठी कायदे आहेत की नाही. चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की नंदुरबार जिल्ह्यात चालले तरी काय. जिल्ह्यात एकूण 4 नगरपालिका आहेत. नंदुरबार ही सगळ्यात मोठी अ वर्गाची पालिका, शहादा ब वर्गाची, तर नवापूर आणि तळोदा या क वर्गाच्या पालिका आहेत. याशिवाय धडगाव, वडफळा ही नगरपंचायत आहे. सध्या या सर्व पालिकांची अवस्था परीक्षा जवळ आलेल्या विद्यार्थ्यांसारखी झाली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने स्पष्ट आदेश दिले की टॅक्स वसुली 80% वर गेलीच पाहिजे, कारण गेले 3 ते 4 वर्षे प्रशासक राज होतं, त्यामुळे वसुलीकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं. पण आता लोकनियुक्त पदाधिकारी आलेत, त्यामुळे टार्गेट पूर्ण करावंच लागणार. सध्या परिस्थिती अशी आहे की सरासरी 60 ते 65% वसुली झाली आहे. पण आर्थिक वर्ष संपायला आता फक्त 14 दिवस उरले आणि या 14 दिवसात त्यांना तब्बल 35-40% वसुली करायची आहे. विचार करा, वर्षभरात 60% आणि 14 दिवसात 40%, ही किती मोठी कसरत आहे. यासाठी पालिकेने काय केलंय तर अतिरिक्त पथके स्थापन केली आहेत. चौका चौकात, गल्लोगल्ली हे कर्मचारी फिरत आहेत. जे लोक टॅक्स भरत नाही त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाते. आतापर्यंत 3 खासगी मालमत्ता आणि तब्बल 30 गाळे म्हणजे दुकाने सील करण्यात आली आहेत. काहींचे थेट नळ कनेक्शन खंडित केले जात आहे. 13 वर्षांपासून प्रलंबित असलेली थकबाकी वसूल केली जाते. ही कारवाई बघून सामान्य माणूस घाबरून जाऊन रांगेत उभा राहून आपला टॅक्स भरतोय. पण भावांनो, या सगळ्यात एक खूपच भारी आणि गमतीशीर गोष्ट घडली. मला माहिती आहे का, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पालिकेची वसुली 5 ते 10% जास्त का झाली आहे? याचं कारण म्हणजे निवडणुका. नोव्हेंबर महिन्यात पालिका निवडणुकांचे वारे वाहत होते. आता आपल्याकडे कसा नियम आहे, जर तुम्हाला नगरसेवक पदासाठी किंवा कुठल्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे नो ड्यूज सर्टिफिकेट म्हणजेच थकबाकी नसलेले प्रमाणपत्र लागतं. जर तुमच्या नावावर पालिकेचा 1 रुपया जरी थकीत असेल तर तुमचा फॉर्म थेट रिजेक्ट होतो. मग काय, जे इच्छुक उमेदवार होते, जे राजकारणी साहेब लोक आहेत, त्यांनी वर्षानुवर्षे पालिकेची पायरी चढली नव्हती, ते अचानक रांगा लावून टॅक्स भरायला लागले. कुणाकडे 10,000 थकीत होते तर कुणाकडे तब्बल 3 ते 20 लाखांपर्यंतची थकबाकी होती. निवडणुकीच्या फॉर्मसाठी का होईना, पण या साहेबांनी खिशात हात घातला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एकट्या नंदुरबार पालिकेने या निवडणूक काळात जवळपास 1 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली. हीच परिस्थिती शहादा, नवापूर आणि तळोदा पालिकेतही पाहायला मिळाली. म्हणजे राजकारणाचा कधीतरी असाही फायदा होतो. तर पण तरीही टार्गेट अजून पूर्ण झालेलं नाही. आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक भागाकडे, जो ऐकून तुमचा संताप नक्कीच होईल. मगाशी आपण पाहिलं की 30 गाळे सील झाले म्हणजे दुकाने, लोकांचे नळ कापलेत. पण मित्रांनो, नंदुरबार पालिकेचे जे सर्वात मोठे थकबाकीदार आहेत ना, ते तुम्ही आम्ही नाही तर खुद सरकारी कार्यालय आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मला आकडा ऐकायचा आहे. सरकारी कार्यालय आणि काही न्याय प्रविष्ट मालमत्ता मिळून
तब्बल 12 कोटी रुपयांची थकबाकी पालिकेला येणं बाकी आहे. 12 कोटी. आता मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो. लक्ष देऊन ऐका बरं का. सर्वप्रथम पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजेच पोलीस मुख्यालय तब्बल 77,21,000 रुपये. द्वितीय जिल्हा क्रीडा संकुल 53 लाख रुपये. तृतीय मुख्य कार्यकारी अभियंता जल निवासस्थान 18 लाख रुपये. चौथं निवडणूक शाखा 9,41,000 रुपये. जे स्वतः निवडणूक घेतात तेच टॅक्स भरत नाही बघा. पाचवं जिल्हा परिषद 8,55,000 रुपये. सहावं जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय 5,74,000 रुपये. सात आणि सर्वात धक्कादायक खुद जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासस्थान 4,88,000 रुपये थकीत. मित्रांनो, प्रश्न हा पडतो की नियम फक्त सामान्यांसाठीच आहे का? जर 5,000चा टॅक्स भरला नाही म्हणून एखाद्या सामान्य दुकानदाराचं दुकान सील होतं, तर मग 77 लाख रुपये थकवणाऱ्या पोलीस मुख्यालयावर किंवा 4 लाख थकवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर पालिका काय कारवाई करणार? आणखी एक अडचण म्हणजे पोलिसांचा स्टाफ. एकट्या नंदुरबारात 33,000 मालमत्ता धारक आहे. शहराचे 15 भाग केले, पण वसुलीसाठी कर्मचारी किती? फक्त 14, ज्यामध्ये 6 लिपिक आणि बाकी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याच्या वाट्याला 4,000वर मालमत्ता येतात. मग ते तरी किती पाळणार? तर मित्रांनो, ही होती नंदुरबारमधील टॅक्स वसुलीची सध्याची परिस्थिती. पण या सगळ्यात एक चांगली बातमी ही आहे, पालिकेने नागरिकांसाठी अभय योजना लागू केली आहे. नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी म्हणजे CEO राहुल वाघ यांनी माहिती दिली आहे की 31 मार्च पर्यंत जे कोणी आपला पूर्ण टॅक्स भरतील त्यांना शास्तीमध्ये 100% माफी दिली जाणार आहे. म्हणजे मुद्दल्यावर लागलेला दंड पूर्णपणे माफ होईल. त्यामुळे अनेक नागरिक या योजनेचा फायदा घेत आहेत. जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात किंवा इतर कुठेही राहत असाल आणि तुमच्या पालिकेत अशी योजना असेल तर 31 मार्चच्या आत तुमचा टॅक्स भरून मोकळे व्हा. कारण 31 मार्च नंतर कोणतीही सवलत मिळणार नाही आणि थेट कारवाई होईल. तर भावांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं? सरकारी कार्यालयाने टॅक्स थकवणं हे कितपत योग्य आहे आणि पालिकेने त्यांच्यावर ही कारवाई केली पाहिजे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.